आज मी लाल भोपळ्याच्या तिखट पुऱ्या करणार आहे। त्यासाठी मी 1 पाव लाल भोपळा घेतला आहे। त्याला स्वच्छ धुवून घेतलं। त्यानंतर भोपळ्याची साल काढून घेतली आहे आणि त्यानंतर भोपळा असा किसून घेतला। किसल्यावर बघा त्याचा रंग किती छान दिसतोय, पिवळा एकदम। आता मी कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये गावरान तूप टाकणार आहे। हे बघा, गावरान तूप टाकले। 2 चमचे गावरान तूप टाकायचं आहे। तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये हा किसलेला भोपळा टाकायचा आहे। हे आता तूप गरम झालंय। यामध्ये आता हा मी भोपळा टाकलाय, हे बघा। आणि आता त्याला मी छान परतून घेणार आहे। यामध्ये पाणी अजिबात आता टाकायचं नाहीये। गरज भासली तर मग थोडंसं पाणी गरम करून त्यावर टाकायचे। झाकण ठेवल्यावर त्यात थोडंसं पाणी गरम करायला ठेवायचे। शक्यतो वाफेवर होऊन जातं हे बघा, मी आता झाकण ठेवले आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे। बस एवढंच पाणी मी नंतर त्या टाकणार आहे। आता भोपळा शिजेपर्यंत त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात। मी त्यासाठी थोडा ओवा, थोडे जिरे, 5-6 हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक घेतली आहे। अर्धी वाटी तांदळाचं पीठ, 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि हे तीळ, हळद आणि मीठ। आता हिरवी मिरची, लसूण, अद्रक, ओवा, जिरे हे मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे। आता बघा, तोपर्यंत हा भोपळा छान शिजला आहे बघा। मी आता त्याला एका ताटात काढून घेतलं आहे। हे बघा, असं दाबून बघायचं, एकदम छान शिजला आहे। त्याला मी परतून आता थंड करून घेणार आहे। बघा किती वाफा निघत आहेत। आता हा छान शिजला आहे, असा मऊ पडतो तो एकदम शिजल्यानंतर। आता यामध्ये तुम्हाला दाखवलेलं सर्व साहित्य मी टाकणार आहे। हिरवी मिरची, लसूण, अद्रकची पेस्ट, हळद, मीठ आणि तीळ हे सगळं आता टाकून मी त्याला परतून एकजीव करून घेतलं आणि ते पीठ दाखवले ते पण टाकलेत। आणि आता त्याचा छान असा उंडा मळून घेतला आहे। ह्या उंड्याला मी 10 मिनटं तसंच ठेवलं आहे। हे बघा, तीळ किती छान दिसत आहेत त्याच्यामध्ये। उंडा एकदम घट्ट पुऱ्याचा उंडा मळायचा आहे। आणि 10 मिनटं झाले। आता याला मी याच्या पुऱ्या लाटून घेतल्यात अशा। तोपर्यंत एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलं होतं। हे बघा, जास्त पातळ नाही, जाड नाही, मध्यम आकाराच्या अशा पुऱ्या करून घ्यायच्या आहेत। एवढ्या 1 पावमध्ये एवढ्या पुऱ्या झाल्यात। आता तेल गरम करायला ठेवलेलं होतं। हे बघा, आता तेल गरम करायला ठेवले, त्यामध्ये मी एक एक करून अशा सर्व पुऱ्या तळून घेणार आहे। ह्या पुऱ्यांना बघा, लाल भोपळ्याचे असल्यामुळे छान असा लाल रंग येतोय। बघा किती छान पुऱ्या झाल्या, टम फुगल्यात एकदम। अशा सर्व पुऱ्या फुगतात बरं का छान, ते कारण पीठ भिजलेलं असलं की पुऱ्या छान फुगतात। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कमेंट्स करा। आणि तुम्ही देखील अशा पुऱ्या नक्की करून बघा, भोपळ्याच्या पुऱ्या।